नमस्कार मंडळी, विदर्भाची गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण तुरीच्या दाण्याची भाजी किंवा चटणी बघणार आहे. तर याला काही ठिकाणी चटणी किंवा काही ठिकाणी सोल्याच्या दाण्याची सुक्की भाजी असे सुद्धा म्हणतात. त्यामुळे आता आपण याला चटणी किंवा भाजी असेच म्हणू. चला तर मग ही कशी बनवायची आपण बघूया. आता हिवाळ्यामध्ये तुरीच्या शेंगा निघालेल्या आहे, त्याचे आपण आता दाणे काढून घेतलेले आहे आणि ते स्वच्छ धुवून आपण छानपैकी भाजून घेतलेले आहे. आता तेल टाकून कढईमध्ये कांदा परतून घेणार आहोत. त्यानंतर आपण ते थोडे लालसर होत आले की त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालणार आहे. आलं लसूणची पेस्ट ही सुद्धा थोडी आपल्याला लालसर होऊ द्यायची आहे. कांदे थोडे लालसर होत आले की आता आपण त्यामध्ये धनिया पावडर घालणार आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये हळद घालणार आहे आणि त्यामध्ये थोडा आपल्याला मसाला घालायचा आहे. चवीनुसार लाल तिखट घालायचे आहे. तुम्ही तिखटाऐवजी हिरवी मिरची पेस्ट वापरू शकता. मी इथे लाल तिखट वापरलेले आहे. त्यानंतर आपण जे दाणे छानपैकी भाजून आपण बारीक करून जे घेतले होते ते आता यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडे मीठ घालायचे आहे आणि हे छान आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यावरती आपण झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण वाफ काढून घेतलेली आहे आणि आपली भाजी किंवा चटणी तयार झालेली आहे. अशा पद्धतीने आपली भाजी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता यासोबतचा बेत म्हणजे आपण इथे बाजरीच्या भाकरीचं पीठ घेतलेलं आहे आणि यासोबत मी बाजरीच्या भाकरी बनवणार आहे, त्यामुळे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. अशा पद्धतीने बघा उंडा चुरून घेतलेला आहे आणि आता आपण भाकरी बनवून घेणार आहे. तर आपल्याला अशा पद्धतीने उंडा करून आपल्याला ही भाकरी बनवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता आपण भाकरी बनवत आहोत आणि अशा पद्धतीने बघा आपण भाकरी बनवून घेतलेली आहे. तुम्ही थापून किंवा हातावरती तयार करूनही भाकरी तयार करू शकता. आपली भाकरी तयार झालेली आहे. आता आपण ती तव्यावरती टाकून घेतलेली आहे आणि आता आपण भाकरीला छान पद्धतीने शेकून घेऊया. आपली भाकरी जसजशी भाजल्या जाईल तसतशी ती कडक आणि क्रंची लागेल. तुम्हाला जर कडक लागत असेल तर तुम्ही स्लो फ्लेमवरती शेकून घ्यायची आणि तुम्हाला जर मऊ भाकरी हवी असेल तर तुम्ही मोठ्या जाळावरती किंवा मोठ्या फ्लेमवरती सुद्धा भाकरी शेकून घेऊ शकता. त्यामुळे तुमची भाकरी मऊ आणि लुसलुशीत तयार होईल. आता आपण अशा पद्धतीने हा बेत तयार करून घेत आहोत. बघा आपण ती भाकरी वाढून घेतलेली आहे आणि त्यावरती ही चटणी घालून त्यावरती छान कांदा, हिरवी मिरची आणि लसणच्या कळ्या आपण घेतलेल्या आहे, लोणचे आहे. अशा पद्धतीने हा आपला गावाकडील झणझणीत बेत तयार केलेला आहे. तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा. तुम्हाला हे बनवल्यास तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडल्यानंतर तुम्ही पुन्हा पुन्हा नक्की बनवाल, मला ही गॅरंटी आहे. तुम्ही सुद्धा अशाच रेसिपी बनवून बघा आणि माझ्या नवनवीन रेसिपीसाठी तयार राहा. थंडी आहे, छान काळजी घ्या आणि माझ्या पुढील रेसिपीसाठी तयार राहा. धन्यवाद.